न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या आठवड्यापासून अवकाळी पाऊस सुरू आहे। संगमनेर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही सोमवारी जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला। देवगाव फाटा आणि इतर ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्यामुळे वाहतूक खोळंबली होती। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। नागरिकांना दूरवरून पर्यायी मार्गाने वाहने न्यावी लागली। देवगाव फाटा येथे जाकुरीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे मोठे झाड उन्मळून पडले, तेथेही वाहतूक खोळंबली होती। या ठिकाणी मात्र ग्रामपंचायत प्रशासन आणि तालुका प्रशासनाची उदासीनता बघायला मिळाली। 3 तासाच्या अथक प्रयत्नाने गावातील नागरिक आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या मदतीने रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या झाडाला जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करण्यात आले। या ठिकाणी प्रदीप बांगर यांचे मोलाचे सहकार्य लाभले। गावातील पांडुरंग पावसे यांच्या घराशेजारी उभ्या असलेल्या मोटरसायकलवर झाड कोसळल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले। पावसाने पश्चिमेकडील अनेक ठिकाणी उन्हाळी कांदा कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच जनावरांसाठी घेतलेला चारा पिकांनाही मोठा फटका बसलाय। अचानक आभाळ दाटून येऊन अनेक गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असून पिकांचे नुकसान होत आहे। आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने तालुक्याच्या पश्चिमेकडील संगमनेर खुर्द, खांडगाव, गुंजाळवाडी, राजापूर, निमज, निमगाव खुर्द, सावरचोळ, मेंगाळवाडी, पेमगिरी, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक, कवठे धांदरफळ, मिर्जापूर, नांदुरी दुमाला आदी गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच अतिशय उष्ण वातावरण होते। दुसऱ्या आठवड्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली। अनेक शेतकऱ्यांनी कांदा, कोथिंबीर, भुईमूग, चवळी, टोमॅटो आदी पिकांची लागवड केली होती, त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अवकाळी पावसाचे वातावरण असताना शेतकऱ्यांनी कांदा काढायला सुरुवात केली, मात्र कांदा काढताना तो भिजलाय। काही प्रमाणात शिल्लक राहिलेला कांदा काढण्यात आला। शेतातच साठवणूक करत तो ताडपत्री खाली झाकण्यात आलाय। मात्र पावसाचे प्रमाण अधिक असल्याने झाकलेल्या कांद्याला देखील पाणी लागून शेतकऱ्यांचे नुकसान झालंय। न्यूज सुपर वन साठी दिनेश बांगर, संगमनेर।